मुलगी बाहेर गावी जर कॉलेजला शिकत असेल, आई वडील तिला शिक्षणासाठी पाठवत असतील, तर मुलीचं कर्तव्य आहे, माझे आई वडील मला दुसऱ्या गावामध्ये पाठवत आहेत ना, तर त्या ठिकाणी आई वडील जरी बघत नसले तरी सुद्धा मी त्यांची मुलगी आहे ना, मी कसं राहिलं पाहिजे, माझ्या आईचे संस्कार काय, माझ्या वडिलांचे संस्कार काय, हे त्या मुलीला कळलं पाहिजे. आपल्या पाठीमागेही आपल्या मुलांनी नीट राहावं असं जर वाटत असेल तर आपले संस्कार फार महत्त्वाचे आहे. आपली मुलगी अभ्यास करते की नाही, मोबाईल घेऊन काय बघते, 2-2 तास मोबाईलवर कुणाशी बोलते, आईला ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. आपले मुलं रात्री उशिरा का येतात, कुणाच्या संगतीमध्ये बसतात, कशा शब्दांचा उच्चार करतात, याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. लहान असेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी संस्कार घडवू शकतात. एकदा की मुलं लहानाचे मोठे झाले, माती एकदा कडक झाली, तिला आकार दिल्यानंतर पुन्हा त्या भांड्याचा आकार बदलवता येत नाही. जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंत त्या भांड्याला वेगवेगळे आकार देता येतात. परंतु एकदा की कुम्हाराने ते भांड बनवलं आणि ते वाळलं की पुन्हा त्याचा आकार बदलवता येत नाही. आकार बदलवण्यासाठी ते भांड फोडावं लागतं. म्हणून जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत तुम्ही संस्कार घडवू शकता, तोपर्यंत संस्कार घडवू शकता. कुठे गेली असेल, पळून गेली. आणि मुलगी पळून गेल्यानंतर 2-3 दिवस घरी आली नाही. आई वडील त्यांना दोघांनाही अतिशय वाईट वाटलं. ते पोलीस स्टेशनमध्ये गेले, रिपोर्ट दिला की आमची अशी अशी मुलगी आहे, तिचा फोटो दिला आणि ही बेपत्ता आहे, 2-3 दिवस झाले घरी आलेली नाही. पोलिसांनी 8 दिवसानंतर त्या ठिकाणी त्या मुलीला पकडलं, पोलीस स्टेशनमध्ये आणलं. फोटो बिलकुल तिच्या सारखाच त्याच मुलीला घेऊन आले. आई वडिलांना बोलवलं, तुमची मुलगी सापडलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये त्वरित या. जसे त्या ठिकाणी आई वडील पोलीस स्टेशनमध्ये आले, त्या ठिकाणी मुलीला समोर उभं केलं आणि विचारलं, तू पळून गेलेली आहेस तुझ्या आई वडिलांना न सांगता. त्या ठिकाणी त्या मुलीने पोलिसांच्या समोर बोलायला सुरुवात केली, साहेब तुम्ही मला काहीही बोलू शकत नाही, मी 18 वर्षापेक्षा मोठी आहे आणि मी माझ्या आई वडिलांच्या घरातून 1ही रुपया चोरून नेलेला नाही. माझं ज्याच्यावर प्रेम होतं मी त्याच्याबरोबर निघून गेलेली आहे, म्हणून तुम्हाला मला बोलण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. त्या ठिकाणी त्या पोलिसांनी खाडकन कालात वाजवली आणि त्या पोलिसांच्या मुखातलं वाक्य फार महत्त्वाचं होतं. ते पोलीस म्हटले की तू यांच्या घरातून कपडे नेले नाही, धन नेलं नाही, सोनं नेलं नाही, पैसा नेला नाही, पण मूर्खा तुला माहीत आहे का, तुझ्या वडिलांनी कमवलेली इज्जत तू घेऊन गेलेली आहेस, तुला कळलं नाही. आजपर्यंत त्या आई वडिलांनी जी समाजामध्ये मान सन्मान, जी इज्जत कमवलेली होती तू घेऊन गेलेली आहेस. समाजामध्ये त्यांना वावरत असताना नाक ठेवलं नाही, तुला लाज वाटते. याच्यासाठी तुला लहानाचं मोठं केलं होतं, याच्यासाठी तुझ्या हातामध्ये मोबाईल दिला होता, याच्यासाठी तुला दुसऱ्या गावामध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं होतं, हा विश्वासघात होण्यासाठी. आई वडिलांचं दुःख आई वडील झाल्याशिवाय कळणार नाही. कितीही आई वडिलांच्या बाबतीत गाणे म्हणा, गाणे म्हणून कळणार नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा, ही गोष्ट अशी आहे, स्वतः जोपर्यंत आपण त्या स्थितीपर्यंत, त्या स्तरापर्यंत जात नाही तोपर्यंत आई वडिलांचं दुःख आपल्याला कळणार नाही. घरामध्ये कधी कधी अशी घटना घडते की मुलं कधी आईला घाबरतात, कधी वडिलांना घाबरतात. कुणाला तरी मुलं घाबरले पाहिजेत, त्यांना घरामध्ये कुणाचा तरी धाक असला पाहिजे. एकाने प्रेम दिलं पाहिजे, एकाने धाक दाखवला पाहिजे, म्हणजे त्यांना प्रेमही कळेल आणि चांगलं वागण्यासाठी धाकाने ते वाढलेही पाहिजे. परंतु बऱ्याच महिला असं करतात की एकुलता एक आहे म्हणून त्याला एवढं लाडवून ठेवतात की तो लाडोबा त्या ठिकाणी पाहुणे आल्यानंतरही नीट राहत नाही, कोणाला तोंडाने नीट बोलत नाही, चांगला बसत नाही. आणि तो जर मुलगा बिघडला, वडिलांना त्याच्याबद्दल माहिती कळलीच नाही, तर अधिक बिघडतायत मुलं.
म्हणून कुणीतरी त्या ठिकाणी लाडवणारं आणि कुणीतरी धाक दाखवणारं असलं पाहिजे. ही चूक आईची घडली. प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे नुसतं मुलांना जन्म देणं, खाऊ घालणं, लहानाचं मोठं करणं आणि 2 पैसे कमवण्याची अक्कल शिकवणं संसार करण्यासाठी, एवढंच त्यांचं कर्तव्य नाही. तर प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना ज्ञान दिलं पाहिजे आणि संस्कार सुद्धा दिले पाहिजे. अंडरलाईन अँड इन ब्रॅकेट दिस सेंटेन्स. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना ज्ञान आणि सुसंस्कार दिले पाहिजे. जे आई वडील आपल्या मुलांना सुसंस्कार देत नाहीत ते पापाचे भागीदार बनतात. प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे संस्कार सुद्धा दिले पाहिजे. नुसतं धनाने त्यांना लाडवून ठेवायचं नाही. कधीतरी त्यांना जर वाटत असेल आपल्या घरामध्ये काहीच कमी नाही, तर ते मुलांना पैशाची किंमत कधीही कळणार नाही. त्यांनी जर एखादी वस्तू मागितली तर त्यांना थोडा वेळ वाट बघू द्या, 2-4 दिवस जाऊ द्या. त्यांना कळू द्या 1-1 रुपयाची किंमत काय आहे. तुम्ही किती कष्टाने धन कमवलेलं आहे. तुमची आधीची परिस्थिती कशी होती, आताची परिस्थिती कशी आहे, एकदा त्यांना बसवून समजवा. त्यांनी काही वस्तू मागितली की तुम्ही दिली, त्यांनी काही वस्तू मागितली की तुम्ही दिली. असं जर झालं तर त्यांना आपल्या संपत्तीची किंमत कधीही कळणार नाही. थोडासा त्रास होऊ द्या, त्यांना थोडा ताण पडू द्या. कधीतरी त्यांना सांगा की जा दुकानावर, आम्ही किती वेळ उभं राहतो आणि गुडघे दुखवतो, एकदा तुला कळू दे. जा एखाद्या वेळेस शेतामध्ये उन्हातानाचे कसे चटके बसतात आणि कसा रंग काळा पडतो आणि कसं पाठ वाकवून वाकवून कामं करावे लागतात. एखाद्या दिवशी तुझी पाठ दुखू दे, तुला त्रास होऊ दे की किती त्रास झाल्यानंतर किती मजुरी घरामध्ये येते आणि तेव्हा घरामध्ये तेल मीठ येतं, मुलाला कळू द्या. तुम्ही काय कष्ट करतायत त्याचं महत्त्व त्यांना कळू द्या. जेही मागितले ते दिलं जर असं झालं तर त्यांना तुमच्या कष्टाचं महत्त्व कधीही कळणार नाही. ते विचार करतील वाड वडिलांपासून एवढी संपत्ती, काही गरज नाही काही करायची. भविष्यात आयत्या पिठावर रेघोट्याच मारायच्या आहेत ना. मुळापासून शून्यापासून निर्मिती करायची गरज. आणि असे मुलांवर जर संस्कार नसतील तर त्या ठिकाणी कमवलेलं धन वाम मार्गाला नेलं तर तुमच्या घरातलं कमवलेलं धन वाम मार्गाला लागल्यानंतर कधी ते घरातलं धन संपेल तुम्हाला कळणारही नाही. न जाणो कोणत्या मार्गाने धन बाहेर झाली. धन जास्त झालं की लोक वाम मार्गाला लागतात. कधी सट्टा, कधी रमी, नाही का. एका दिवसात त्या ठिकाणी राजाचा रंग व्हायला टाइम लागत नाही. कळतंय का. म्हणून त्यांना पैशाचं महत्त्व कळालं पाहिजे. हे पैशाचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे. आणि मुला मुलींना सुद्धा आई वडिलांचं महत्त्व कळलं पाहिजे की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय काय केलेलं आहे. मुला मुलींनी सुद्धा आई वडिलांच्या बाबतीत इतकं सावधान राहिलं पाहिजे की आई वडील आपल्यावर एवढा विश्वास ठेवतात की आपल्या सर्व कार्यासाठी सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी ते सक्षमपणे उभे राहतायत ना, मग त्यांचा विश्वासाला तडा जाता कामा नये. एक मुलगा लहान असताना शाळेमध्ये जायचा आणि शाळेमध्ये गेला की त्याला चोरीची सवय पडली. कधी पाटी चोरून आणायचा, कधी पेन्सिल चोरून आणायचा. त्याने काही चोरून आणलं, आईला दाखवलं की आई म्हणायची ठेवून दे आपल्या घरात, पुन्हा दाखवू नको, बाहेर काढू नको. लालची. त्याला आनंद वाटला की आपण काही आणलं की आईला बरं वाटतं. तो काही दिवसानंतर दप्तर चोरायला लागला. काही दिवसानंतर त्याच्या चोऱ्या एवढ्या वाढल्या की शिक्षण संपल्यानंतर चोरीच्या सवयीमुळे तो दरोडेखोर बनला. त्याने मोठी चोरी केली आणि चोरी करत असताना एकदा पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याला जेलमध्ये टाकलं गेलं. जसं जेलमध्ये टाकलं गेलं त्या ठिकाणी त्याला रोज चांगलं झोडपलं जायचं. केले कर्म झाले त्याची भोगा. चांगलं झोडपलं जायचं. तो एवढा मोठा दरोडेखोर होता की त्याला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी जाहीर केली गेली. आणि फाशीची शिक्षा म्हटल्यानंतर अंतिम इच्छा विचारली जाते.
त्याने सांगितलं माझी शेवटची इच्छा आहे, मला माझ्या आईला भेटायचं. पोलिसांना वाईट वाटलं. शेवटी आईमध्ये चोर का असेना, दरोडेखोर का असेना, आईमध्ये मन अटकलं. आईला बोलावलं गेलं, कारागृहामध्ये मुलाच्या भेटीसाठी पाठवलं गेलं. मुलगा आईच्या जवळ आला आणि आईच्या कानाजवळ तोंड नेल्यानंतर मुलाने आईच्या कानाला एवढ्या जोरात चावा घेतला की आईचा कान तोडला आणि रक्त त्या ठिकाणी वाहायला लागलं. आई मोठ्याने ओरडायला लागली, मूर्खा दुष्टा, माझा कान चावलास, रक्त काढलं, याच्यासाठी बोलवलं होतं. त्या ठिकाणी त्या मुलाने सांगितलं, आई जर पहिल्या दिवशी मी पाटी पेन्सिल चोरल्यानंतर तू एक गालात वाजवली असती ना, तर मी पुन्हा कधी चोरी केली नसती आणि पुन्हा कधी अशा चोऱ्या केल्या नसत्याना, एवढा मोठा दरोडेखोर झालो नसतो. आणि एवढा मोठा दरोडेखोर झालो नसतो ना, तर उद्या मला फाशीची शिक्षा सुद्धा लाभली नसती. म्हणून तू मला त्या ठिकाणी समजवायला पाहिजे होतं, तू का मारला नाहीस? तुझ्यामुळेच हे दिवस माझ्यावर आलेले आहे. आई वडिलांनी लक्ष दिलं नाही तर मुलं बिघडतात, मुलं बिघडतात महाराज. जे आई वडील करतायत ना, मुलं तेच करतात. घरातले आई वडील जर खोटं बोलत असतील ना, मुलं सुद्धा खोटं बोलतात. आणि आता खोटं बोलायला सांगायची गरज पडत नाही. प्रत्येकाकडे एक यंत्र आहे. कोणतं कोणतं यंत्र आहे? ते यंत्र जर कानाला लावलं, फोन आल्याबरोबर आपण मंडपात असणार आणि सांगतो की मी अमुक अमुक गावाला आहे, लगेच खोटं बोलणार. एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीकडे पैसे अटकलेले होते. ज्याच्याकडे पैसे अटकलेले होते तो व्यक्ती त्याला फोन करत होता, माझे पैसे कधी देशील? तू 1 महिना मागितला होता, 4 महिने झाले, माझे पैसे अजून दिले नाही. पुन्हा पुन्हा ज्याचे पैसे अटकलेले होते तो फोन करत होता. आणि जेव्हा त्याचा फोन नंबर बघितला आलेला, त्यावेळेस तो मोबाईल मध्ये नंबर बघितल्याबरोबर त्या व्यक्तीने घरातल्या आपल्या छोट्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि सांगितलं की सांग माझे बाबा घरात नाहीयेत म्हणून. त्या छोट्याशा मुलाने मोबाईल घेतला, कानाला लावला आणि तो मुलगा म्हटला, हॅलो, माझे बाबा सांगतायत की ते घरात नाहीत. काय सांगितलं? माझे बाबा सांगतायत की ते घरामध्ये. त्याला नंतर मोठं झाल्यानंतर कळलं की माझे बाबा मला खोटं बोलायला लावत होते. आई वडील जर खोटं बोलत असतील, मुलं सुद्धा खोटं बोलतायत महाराज. म्हणून घरामधल्या श्रेष्ठाचं वर्तन सुद्धा चांगलं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, यद्यदाचरती श्रेष्ठस्तत् देवेतरो जना स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यत् यत् आचरती श्रेष्ठ तत् तत् इतरो जनाः. घरातल्या श्रेष्ठ व्यक्तीचं जसं आचरण असतं ना, तशाच पद्धतीने कनिष्ठ सुद्धा आचरण करत असतात. घरातले आजी आजोबा जर रिमोट साठी भांडणं करत असतील, काय करतील नातवंड? नातवंड काय करतात? आणि घरामधले आजोबा पहाटे उठल्यानंतर स्नान झालं की देवपूजा करत असतील, हरिपाठ करत असतील, कपाळाला गंध लावत असतील, मारुती रायाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जात असतील, तर घरातलं छोटंसं बालक बाबांचा बोट धरून धरून त्या ठिकाणी दर्शनासाठी, बाबा तुम्ही काय लावलंय कपाळाला? मला हे लावून द्या म्हणून तो मुलगा हट्ट करतो. जर बाबा हातामध्ये टाळ घेऊन टाळ वाजवत असतील तर त्याला जमो न जमो, परंतु ते लहान बालक हातामध्ये टाळ घेऊन वाजवतंय. हे संस्कार केव्हा घडतात? यत यत आचरती श्रेष्ठ तत् तत् इतरो जन. घरातले मोठे जर चोऱ्या करत असतील तर मुलंही चोरी करतात. एका शेतामध्ये